बहुतांश भागामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाची व्याप्ती आपण सांगितल्याप्रमाणे कालच्या ज्या लाईव्ह व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट दिली होती त्याचप्रमाणे परिस्थिती देखील अनुकरून आहे. तर आता समोरील अंदाज कसा राहील, शेतकऱ्यांना विजांचा धोका किंवा ढगफुटी सदृश परिस्थिती राहील का, त्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती. नक्कीच. आज आपण पाहतोय की महाराष्ट्रातल्या बहुतांश भागांमध्ये विजांच्या कडकडाटाचा पाऊस झालाय. आतापर्यंत रेकॉर्ड जर बघितला तर 46 शेतकऱ्यांचा बळी गेलाय आणि जनावरांची संख्या 150 पार झालेली आहे. अद्यापही आपल्यापर्यंत पूर्ण माहिती आलेली नाहीये. तर आजचा जो पाऊस आहे तो नागपूर जिल्ह्यामध्ये जे काही पूर्वेकडील भाग असतील, दक्षिणेकडील भाग असतील, उमरेड परिसर, मौदा परिसर या भागांमध्ये लवकर येणार आहे. हिंगणघाटचाही उत्तरेकडील परिसर तो लवकर घेणार आहे. आणि जसा जसा दिवस मावळेल तसं तसं ही कंडिशन मध्ये वाढ होते, तुम्हालाही माहिती आहे. आज सकाळपासून किंवा दुपारपर्यंत संभाजीनगरमध्ये, बीडमध्ये, माजलगावमध्ये, घनसावंगीमध्ये काही ठिकाणी पावसाला हजेरी लावणार आहे. अहमदनगरमध्येही काही ठिकाणी हजेरी लावेल, तर नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी हजेरी लावणार आहे. धुळे, नंदुरबार, शहादा या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत जोर वाढणार आहे. त्यामुळे त्याही भागांचा शेतकऱ्यांचा प्रश्न मिटणार आहे. बुलढाण्यामध्ये सोडलेले जे भाग आहेत यांना आज दिलासा असेल आणि पावसाचा जोर जो आहे अजूनही 3 दिवस कायम आहे. नंतर थोड्या दिवसात कमी होईल, पुन्हा वाढणार आहे. काही प्रमुख प्रश्न असतील तर विचारू शकता. तर गोविंदाजी राऊत या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की येलदरी धरण हे कधी भरणार आहे. येलदरी धरणाबाबतीत मी पहिलेही सांगितलं आहे, अजूनही सांगतो, आवक त्याच्यामध्ये चालू आहे आणि पाऊस गेलेला नाही. त्यामुळे नक्कीच परतीचा पाऊस जाईपर्यंत ते भरेलच. आणि सध्याची टक्केवारी किती आहे हे तुम्ही मला कमेंट मध्ये कळवावी. काही जण 97% सांगतात. मी विभागामध्ये माहिती विचारणार आहे संध्याकाळपर्यंत. तर काही जण 97% सांगतायत. तर मग 97% हे धरण भरलेलं नसतं का? हो ना. येवला तसेच तुळजापूर या भागामध्ये, तुळजापूरमध्ये जास्त पाऊस नाही झाला अशी शेतकऱ्याची कमेंट आहे. तसेच येवला तालुक्यात मोठा पाऊस कधीपर्यंत होणार. नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून याला अंदाज दिलेला आहे. आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये भरपूर पाऊस होणार आहे. शक्यतो 25 तारखेला यांची इच्छा पूर्ण करणार आहे. आपला जर समोरच्या महिन्यामध्ये पावसाचा अंदाज कसा राहील साहेब, म्हणजे हाच पूर्वरत राहील? कारण आता सोयाबीन उत्पादक शेतकरी काही 10-5% शेतकऱ्यांची सोयाबीन निघली आहे, पण बहुतांश शेतकरी आजही पावसाच्या ओझ्याखाली सोयाबीनचं पीक उभं आहे. आता सोयाबीनच्या काळामध्ये सोयाबीन सोंगणीमध्ये पाऊस येणार आहे याची पूर्वकल्पना अगोदर मिळाली आहे.